हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्च अर्थेषु अभिज्ञः स्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। कालच्या दिसाक शवनकादी ऋषी सुतपुराणिकाक सांगताची, हे सुतपुराणिकनो, तुम्ही वेदव्यासाले कृपानुग्रहाक परिपूर्ण पात्र जाल्ल्यांची तशें वेदव्यासानी तांणी रचन केलेलें तसले इतिहास पुराण इत्यादी तुमकां शिकोवन सोडलेले, तुमकां त्या विशयांत परिपूर्ण पारंगत करून सोडला वेदव्यासानी। तशी तुमगेल तितली चंद जावन व्याख्यान करच्याक कोणाकय जायना म्हणून सांगू येता। इतक म्हळ्यार एक व्याख्यानकाराक त्या विशया वयरी परिपूर्ण हिडीत होल्ड म्हणटा पळय तें आसूं तशें जाल्यार मात्र तागेलें व्याख्यान सुंदर जाता। तशी हे इतिहास पुराण इत्यादी तुमकां वेदव्यासानी परिपूर्ण जावन शिकयले देखून तुमकां त्या विशयांत संपूर्ण हिडीत मेळ्ळेले देखून तुमी त्या भारी छंद करून व्याख्यान करताची। तेची ज्ञान म्हळ्यार कशी म्हळ्यार ज्ञानी जन्मस्तच चापरोची जाल्यार मना आशिल्लें ज्ञान व्यक्त करता जाल्यार तें एक छंद जावन व्यक्त करता त्या एक आर्ट छंद करून व्यक्त करता जाल्यार म्हळ्यार येद्राब आशिल्ले श्रोत्रांनी मंत्रमुग्ध जावन आयकुका म्हण जाल्यार तो प्रवचनकाराक तसले एक नमनेचे छंद एक स्किल आसूं सांगचे ते दैवीक तेका कोणेय ते प्रॅक्टीस करूं जायना। ते दैवीक जावन सिद्धी जावका प्रॅक्टीस करून ते तशें कसले मस्तकाळ एक पुरायजनाल वयर प्रभाव दिता म्हूण सांगचे जायना। जाल्यार दैवीक जावन केलो जना ते सिद्धी जावन आसता पळया। हांव म्हगेल जिवनांत बन्नंजे गोविंदाचार्याले तशीच अच्युतदास मम्माले एक बन्नंजे रामनाथाचार्या म्हणून हांगेले पुरे केलो सकट जन हांव चमकला तांगेले अशीच लायव्ह टॉक्स आयकुच्याक म्हाका भारी संतोश जाता आशिल्लो। मात्र न्ही सगळे सब मंत्रमुग्ध जावन आयकत आशिल्ले म्हळ्यार तांणी सांगचे नमुनो तितली चंद तितली व्याख्यान करची रिती तितली चंद आशिल्ले। तशीच हांगा सुतपुराणिकाक शौनकादी ऋषी सांगताची, तुमगेलें व्याख्यान आयकुका जाल्यार मस्त युगाचे पुण्य आसूं एक आयुश्यांत न्ही कितले की जन्म जन्मांतराचे पुण्य आमकां आसूं तशी आतां कलियुगाचे जन अल्पायुष्य म्हूण म्हणटाची तशीच दुर्बल मनाचे दुर्बल देहाचे मात्र न्ही सोमारी म्हूण म्हळ्यार आळस्य आसूं तसले जन तांकां खंयचेय एक विशय सांगलो म्हण जाल्यार मस्त गूढ अर्थ आशिल्ले विशय सांगल्यार आलोचना करचें जायना। अल्पमती म्हूण म्हणटाचे पळय अल्पज्ञानी जन तशें जावन तांकां खंयचे विशय सांगल्यार सूक्ष्म जावन सांगच्या ना स्थूल जावन चंद रितीन विवरसून सांगल्यार मात्र अर्थ जाता। मात्र न्ही जन आतां पुण्यक्षीण जन म्हळ्यार चांग रितीर धर्म पालन केल्यार देवाल विचारांत मन घाल्ल्यार त्याची म्हणली पळय पंच महापातक करना नातील जन जे कसले चुकी करना नातील जन मात्र पुण्य प्राप्त करून घेताची। जाल्यार आतां कलियुगांत आमी जना पळयताची असल जन बारी उणे तेच्यावन पुरे चडावती जन पुण्य क्षीण जाल्ले जन तांकां खंयचेय एक चांग काम करता म्हणल्यार श्रेयांसी बलू विघ्नानी म्हणलें म्हणके चंग काम करच्याक अडचणाय मस्त चड येता मस्त बाद जाता मस्त तोंदरी जाता। तशी जावन
सुतपुराणिकाला शौनकादी ऋषी सांगताची तितल्यांतो आत्ताची या कलियुगांतो तुम्ही तांतू हे सर्व शास्त्र वाजून एक निश्चित ज्ञान तुमक त्या शास्त्रा वैर असं निश्चित ज्ञान म्हळ्यार परमात्माला विशयांत एक तत्वज्ञान तात्विक ज्ञान येवचे निश्चय म्हळ्यार कसले एक संशय ना अशी परमात्मो अशीची म्हण म्हणले एक दृढ ज्ञानाक ताका निश्चित ज्ञान म्हणजे ते आसता कोणाक परिपूर्ण ज्ञानींक तांकां खंयच्या विशयांत आमकां संशय येयल्यार तांकां निवारण करूंक कळटा तांकां ते प्रमाण दिवच्या कळटा ते वेद आगम निगमाचे उदाहरण काणू दृश्टांत काणू तांकां प्रमाण करून ते अशीची म्हूण सांगच्या कळटा ताका निश्चय ज्ञान म्हणजे मात्र न्ही दृढ बुद्धी देवाल वयर तसले एक निश्चय ज्ञान सूत पुराणिंकाक येशिले तेच्यावन शौनकादी ऋषी सांगताची कलियुगांतू जन खंयच्याची श्रवण करून परमात्माला अनुग्रहाक वग्गी पात्र जावेत म्हूण सांगू का इत्याक म्हूण म्हळ्यार अल्पायुष्य म्हूण म्हणला मस्त काळ तपस्या करचे यज्ञ यागादीन तुपरे हे आयुष्य अल्प देहाने दुर्बल ज्ञानय अल्प तश्चावन तस्सल जनांक मोक्ष मेळका म्हळ्यार वय न्हय एक न्हय एक पुणी त्या वेळाक भगवंताल अनुग्रहाक पात्र जावक जाल्यार तांणी ह्या कलियुगांत कसल कोरका जेव खंयची काणी श्रवण कोरका म्हूण एक आमकां सांगता उत्तम जावन आशिल्ले साधन कोरका साधकांक उत्तम जावन आशिल्लें साधन कसं न्ही कलियुगांत म्हूण आमकां तिळसुका मात्र न्ही हे सूत पुराणिकानो वेद व्यासाल अनुग्रहान एक शास्त्रोक्त रितीर कृष्ण काणी म्हळ्यार भागवत कळलेलें तुमकां शास्त्रोक्त रीती म्हळ्यार कसं न्ही ते कशी आयकूंक आतां आमगेले पळय शास्त्रोक्त रितीने आमी वाजिले ते मनन करच्या काही आमकां एका पंत कश्ट जाता मात्र न्ही ते शास्त्रोक्त म्हूण म्हळ्यार ताका शिकयतना ताका दृश्टांत उदाहरणां तांतू कसले क्वेश्चन्स येतर आसता आमगेल्या मनांत ते पुरे विवरण दितरी वेदव्यासान तांकां ती काणी सांगिल्ली भागवत ते शास्त्रोक्त रितीरी भागवत काणी आयकलेले अर्थ करून घेतली तुमी तशें तुमी आमकां ते तिळसुका म्हूण तशी श्रीहरील भक्त ह्या कलिकालांत इनांचे म्हूण ना जाल्यार त्या भक्तांक एक उद्धार कोरका जाल्यार खंयची वाट श्रद्धा आसता भक्ती आसता जाल्यार त्या भक्तीन देव त्या भक्तांक तांगेले भक्तीक कशी उद्धार करता कशी मेचवता आनी कलियुगांतू आमी आयकलेले म्हणटाक भागवत श्रवणाची हे उद्धार जावच्याक म्हळ्यार आत्मोद्धार करून घेवच्याक उत्तम मार्ग म्हूण सांगून मस्त जनान आमकां सांगिल्लें आसा तशीची कलियुगांतू आनी कसो म्हळ्यार मनांतू एक आमी म्हणटा पळय जनान जीवन करचें कसल्याक कलियुगांतू चड जीवन देवाल वयरची चिंतन मनांतू आसना जाल्यार जिवना वयरची आसक्ती चड आसता आनी कसं न्ही म्हूण म्हळ्यार अल्पायुशी जन अल्पमती जन दरिद्र चड कश्ट चड दुख्ख चड कलियुगांतू म्हणटना जीवन करच्याकची जीवन निर्वहणेकची मस्त काळ काडचे तसले अल्प ज्ञानी जन चड ಕನಕದಾಸಲ ಪದ್ಯ ಎಲ್ಲರೂ ಮಾಡುವುದು ಹೊಟ್ಟೆಗಾಗಿ ಗೇಣು ಬಟ್ಟೆಗಾಗಿ म्हणू कलियुगांतू जनांक एक पोट्टाचे घरांत एक संवसारांत जनांक कशी एक पोसूचे कशी तांगेले एक जीवन निर्वहण करचें ह्याची चिंता बायल चेडवाल चिंता दुड्ಡು चौका म्हळ्यार चिंता संवसारू चंदायर चोलका म्हळ्यार चिंता जाल्यार संवसारांत आसुनूय परमात्माल भक्त जावच्याक साध्य जाता संवसार आशिल्ले ग्रस्त जनय मोक्षा वचच्या साध्य जाता म्हूण सांगून सांगताची वेदव्यास कसले म्हूण म्हळ्यार आमी जिवनांत भोग करचे सर्व वस्तू परमात्माक आमी अर्पण करका आनी तो तागेलो प्रसाद म्हूण सांगून घेवन आमी सूख भोगूका कशी म्हूण म्हळ्यार आतां एक अशी सामान्य जावन सांगचें जाल्यार कसले की एक रुचीचें खाण खावचें आशिल्लें आमकां त्या वेळाक
ते खावका म्हणजे रे तोंडावरचे पशु पुढे आमगेले अंतर या आमी जावन सोचे परमात्माक ते अर्पण करचे म्हळ्यार तागेले उडगास कोरून ताका अर्पण कोरून मागीर आमी तोंडा दवरचे ते तशीच खंयचे एक चांगने आसतन की भांगर कसले सकडी एक अलंकारीक वस्त्र जेवो अलंकारीक जावन आशिल्ले आभरण कसले घालतन जाल्यार देवा तूं आमकां दिल्लेले हे तूं दिल्लेले तुका अर्पण करून घालून घेता म्हूण म्हणलेले एक बुद्धी सुका तूं दिल्लेले देवा सूख भोगच्याक तशें हांव न्हू तुका अर्पण करून हांव सूख भोगता म्हूण म्हणलेले एक चिंतन मनांत आसल्यार आमी परमात्माक ते अर्पण करून तागेले प्रसाद आमी घेवन भोगलींची म्हूण म्हणलेले तेदन आमकां मस्त कसले पाप जायना ताजे निमती पुण्य चड जाता तशी हे भागवत आमकां शिकयता कसं न्ही भागवतांत तूं मस्त सकडी रायांक गेली भक्तांक गेली सकडी काणी येता हे काणी मुखांतर आमी सर्व भोग उपभोग करतनाय ते भगवंताक करचे पशी उपभोग करचे पशी फुडें भगवंताक अर्पण केल्ले म्हूण जाल्यार ते भोगी आशिल्ले जन योगी जावच्याक साध्य जाता म्हणून भागवतांत तुला काणी आयकतना आमकां कळटा नहुशाल जावो इंद्रद्युम्न रायाल जावो जनकादी रायाल जावो जड भरताल जावो असं ध्रुवाले प्रहल्लादाले कितली सकड काणयेत म्हूण अजा मिळाले सकडी हे काणी आयकतना आमकां परमात्मा लागीं आमी भोगी जायना अशी योगी जावन ताका कशी पावयेत म्हूण म्हणलेले विशय आमकां भागवत शिकयता तेची आतां एक सान विशय सांगचेले देवळांत आमकां देवाले फूल दिताचे मू ते ताका आमी नैर्मल्य म्हणटाची देवाले नैर्माल्य म्हळ्यार देवाले आंगारी दवरलेले फूल प्रसाद रुपार आमकां दिवचे तशी ते फूल आमकां ते प्रसाद रुपार मेळटना सिधा माथे घालून घेवचे अभ्यास कितले की जनाक जाल्यार ते फूल दिल्लेले आशिल्ले एक पंत आमी आघ्राण कोरका इतेक म्हळ्यार देवाले प्रसादा वयरची प्रथम अधिकारो मुख्य प्राणाक तशी आमी आघ्राण करून नंतर आमी जावन आशिल्ले तसले प्राणदेवाक दिवन उडगास कोरून मागीर ते आमी माळण घेवका इत्याक म्हूण म्हळ्यार ते मुख्य प्राणा अर्पण केलेले बरी जाता म्हूण सांगून तशीच खंयचे एक प्रसाद आमी देवाला खातना देवा आमकां हे प्रसाद खाल्लेले निमती आमी आमगेले मन देह शुद्ध जावका म्हणलेले चिंतन आमकां सुका तेदनाय तशीच मुख्य प्राणाला उडगास करका आमी तशीच आनीक कसं म्हूण म्हळ्यार हे आमी असल मस्त विशय आसा आमी कशी चोलका जिवनांत कशी आमी चिंतन सुका आमगेले खंयच्याय विशयांत सामान्य दीस आमी ग्रहस्थ जिवनांत करचे कितलेकी विशय आमी देवाक समर्पण करचे देवाला उडगास करून करचे तसले विशय म्हळ्यार कितलेकी आसा म्हूण न्ही पुराय आमी सकाळ दुखून रात्री थंय चलचे प्रति विशयांत आमी देवाला उडगास करून ते चल्लींचे म्हूण जाल्यार आमकां धर्म रितीर चल्ल्या बरी जाता ताजी निमती आमी उद्धार जाताची आमकां तत्वज्ञान मेळूं पुरो मुमुक्षू जावच्या पुरोचे आमी मोक्ष मेळूंकय पुरो आमकां जाल्यार चलची रीत आमकां गोतुसका तशी एक साधक जीव म्हळ्यार मुमुक्षू जन पुरय साधन करूं पळयताचे मुमुक्षू म्हळ्यार आनी आमकां जनन मरण म्हणलेले संवसार नाका आमकां मोक्ष जावका म्हणलेले जन साधक जाताची साधन करूं पळयताची तसल साधकांक संयम एक मुख्य विशय संयम म्हळ्यार इंद्रिय विशयांत एक अनासक्ती आसूचे ते इत्या खातीर म्हूण म्हळ्यार आतां आमी मस्त काणी पळयता तशी एक पळय उदाहरण एक सांगचें विश्वामित्रू तो तपस्या बैसून कितली की तपस्या जावन आसतनाय इंद्रान मेनकेक पेटयतना तागे लागीं तो मेनकेक वश जायनिवे तागेले तपस्यो थंयक तपस रबलो न्ही तितली तपशक्ती एक पंत हरास जावन चमकली वपास ती परिपूर्ण करकले वपास तो तपस्या बैसुका ताणें बॅटरी सरल्या वरी जाता वपास बॅटरी रिचार्ज जावका तशी इंद्रिय कितलो व्हड ज्ञानी जावो ताका इंद्रिय विशय वासना जेवो इंद्रिय विशयांत आसक्ती आसा म्हूण जाल्यार तोवय पतन जाता तागेले साधनेंतूय ह्रास जाता न्यून जाता तशीच केन्नाय तशीच योगी म्हूण म्हणलेलो तपस्वी योगी मुनी कोणेय जावं मनन करतलो कोणेय जावं तो
ताका आध्यात्मिक जावन पतन जाल्ली म्हूण जाल्यार मागीर तागेलें मन चंचल जावचें, ताका भगवद्गीते कृष्ण योगभ्रश्ट जावचें म्हूण म्हणटा. तसो जाल्यार योगभ्रश्ट मनीस तो त्यागी आशिल्लो भोगी जाता. तशी तागेले आध्यात्मिक जावन तो औन्नत्यावचें सोडून अधोगतीक वता. तसो जाल्यार विशयासक्ती ताका शूर जाली म्हूण जाल्यार मागीर ताका मुक्ती मेळची कशी. तशें जावन शंकराचार्यारान तांगेले भज गोविंदांतू सांगिल्लें आसा. सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम, निश्चलतत्वे जीवन मुक्ती म्हणून. आमी सत्संग आमकां जावका इति खातीर म्हूण म्हळ्यार तेचे सत्संग म्हळ्यार कसो न्ही, सत विशयाचे संग जेवो संत जनाल संग इत्याक म्हूण म्हळ्यार एक संत जनांगेल संग केले म्हूण जाल्यार आमकां देवाल विशय मात्र मेळटा तांगे लागीं. तेच पळया एक फिल्मा विशयांत मस्त आसक्ती आशिल्ले जना लागीं संग केल्यार तांगेल आसक्ती विशय तांणी उलोवचो. तशीची विशय सुखादी कडेन कोणाल मन चड आसा तांगेले संग जाल्यार आमगेलें मन विशय सुखादी कडेन वता. तशीच एक संन्यास येयले संग जाल्ले म्हूण जाल्यार विरक्त तेदी कडेन आमगेलें मन वच्चो पुरो. तशें जावन सांगचें सज्जनांगेल संग जावका. तशें हांगा सत्संगत्व म्हूण म्हळ्यार एक सज्जन साधू सज्जनांगेल संग जाल्ले म्हूण जाल्यार तांगेल संगान आमकां निसंगत्वम आमकां कळटा कसो न्ही. ते पुरे देवाल काणी सकड श्रवण कोर न्हू मनन कोर न्हू धर्म म्हळ्यार कसले आमी कशी चोलका आमकां जिवनांत खंयचे विशय आसक्ती सुका खंयचे विशय आसक्ती आसच्यानच एक भगवद्गीता वाजिल्यार आमकां कळटा निसंग संग रहित म्हळ्यार आसक्ती रहित काम कर्म केल्यार फलापेक्षा रहित कर्म केल्यार ते कर्म निष्काम कर्म म्हणून घेता तेच देवा जावका. असल पुरे विशय आयकून मनन करून घेवन ते सत्संगा निमती आमकां निसंगत्व येता. अनासक्त जावन काम करचें म्हळ्यार अनासक्त म्हळ्यार आलस्यार काम करचें म्हूण न्ही. अनासक्त म्हळ्यार फला विशयांतू अनासक्ती येवचें ते कर्म करचें. ते निसंगत्वा निमती कसो जाता निर्मोहत्वम. आतां आमकां संग आसक्ती आसल्यार ध्यायेत विशयान पुंसः संगः तेषु उपजायते. खंयची एक विशयाचे आमी मनन करता की एक जेवण जेवच्या पुरो एक खाण जेवच्या पुरो एक फिल्म पळोवच्या पुरो कसो की एक इंद्रियाक सूख दिवचे विशयांत आमी मस्त मन घाल्ली म्हूण जाल्यार संगह तेश उपजायते मागीर ताजे एक नमन ताजे वेरी एक आसक्ती पिशी म्हणटा पळय आमी ते विशया वयर एक मोह शूर जाता आमकां. जाल्यार निसंगत्व अनासक्ती आसल्यार कसो जाता निर्मोहत्वम. खंयचे विशयार अनगत्य मोहना आमकां मात्र न्ही निर्मोही ममकारू ना अहम म्हळेल ना हें मी गेलें हांव केलेलें असल पुरे मोह वचून निर्मोहत्व खंयची मनशां येतकय तागेलें मन निर्मल जाता. निर्मल चित्त निर्मोहत्वा निमती मन शुद्धी जाता. शुद्ध जालेल्या मनांतू निश्चल तत्वम देवाल विशयांत एक देवाल एक तत्वज्ञान जाता मात्र न्ही कसले एक अनुमान नातील तत्वज्ञान. देव म्हळ्यार अशीची म्हूण म्हळेलें एक खंडित ज्ञान ताका निश्चल ज्ञान म्हणटा निश्चल तत्व म्हणटाची. ते निश्चल तत्व कोणा आस तांकां जीवन मुक्ती ही तांकां मात्र मोक्ष मेळटा म्हणून भज गोविंदांतू शंकराचार्यान सांगिल्लें आसा. तशें जावन आमकां आतां एक आमकां अशी एक विचार मना येता कसो न्ही हो आमी संवसारा आसून परती एक देवाक अर्पण करचें म्हळ्यार कशी सांगलें कसो म्हूण म्हळ्यार संवसारांत आसुनूय ग्रहस्थान त्याग करून योगी जावेत म्हूण सांगून ते कशी म्हूण म्हळ्यार एक सान दृश्टांत सांगया. आतां आमी घरांत मोगर जेता म्हूण लेखया मस्त पुडी पुरे तशीच आतां आमी मल्ला घेताची पुडी पुरे घरघरांत फूल जेत तशिलें. आतां घरा सुತ್ತमुत्त मस्त जनाल घर आसता आशिल्लें वाठार म्हणटाचे आमी पुराय जनान मोगार काडचें ओटू बैसून गांतूचें सकड करचें. मस्त बायल मनशां ओट्टू बैसून मोगार गांती तर आसतालीची जाल्यार तंतू गांतिल्लें पुराय कशी पळय. आतां तुमकां ही काणी सांगतना कळटा. तंतू एकली ते मोगार गांतून जाल्ली कुडले ती हें मोगार कोणाक विकल्यार 4 कास घराक जाता चेडवांक आनी कसले जाता म्हूण सांगून बुट्टीन तूं मोगार माळ घालून ती विकूं वता. अन्नेकली भारी परंबळ तिका दुडवा अगत्य मस्त ना भारी परंबळ येता म्हणून संतोष हारे मोगार गांतून जाल्ली कुडले माते माळून घेता चेडवांक पुरे कुडको करून माळून सोडता. अन्नेकली कसं करता म्हळ्यार ते गांतून जाल्ली कुडले देवळा वता. देवळा वचून देवाक ते अर्पण करता. देवा घालिल्ली माळा
मागीर ते भटमामू दित पळय नैर्मल्य प्रसाद रुपार दित पळय तें पुराय थंय आशिल्ल्या जनाक सन्न सन्न कुटकू करून वांटून ती माळण घेता पळया आतां हांगा तुमकां देवाक दिवन त्याग त्याग करून योगी जावची कशी म्हूण हांतो कळटा तुमकां म्हळ्यार एकली तंतू ती तिगेली व्याप्ती सांसारीक दुड्डू जावका कशी दुड्डू करचें कशें म्हूण एकली पळयत म्हूण जाल्यार एकली तिगेल चूक मात्र पळयता ಮತ್ತೆ ಮಾಳಣ घेवचें चंदाई तिगेल चूक हें पुरे दोनूय जनय ममकार आशिल्ले तेची अन्यकली देवाक अर्पण करता अर्पण केलेलें फूल ती मागीर प्रसाद रुपार माळण घेता तशी प्रत्येक विशय आमी कसले एक आमकां भोग कोरता म्हूण दिसता ते आमी देवा अर्पण करून कोरयेत तशी एक खावची विशय जेव कसो आतां आमकां दनपारां एक जेवतना सांगलां पळय अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पचाम्यन्नम चतुर्विधम हें देवाल उडगास करून देवा अर्पण करून तें अन्न ब्रह्माक नमस्कार करून त्या तोंडान तूं शीत घालका म्हूण सांगून न्हेस पळय हे आमगेले शास्त्र म्हळ्यार आमगेले एक आचार विचारान तूं असो एक सत्विचारस देवा अर्पण करची कशी आमी अर्पण करून प्रसाद रुपार घेवची कशी म्हूण हें योग म्हूण घेवेत तशीच हें कलियुगांत ते जनाल उद्धारा खातीर एक जरा मरण आदी व्याधी असल पुरय दुख्ख कलियुगांत जना चुकिल ना ह्या दुकान झरझर जाल्ले जन चड जाल्यार भगवंताक पावका परमात्मा पावका म्हण जाल्यार खंयची आराधन श्रेष्ठ म्हूण म्हणटना श्रवण मनन निधिध्यासन हेंची एक कलियुगांत जनांक श्रेष्ठ म्हूण कळ्ळें तशी कलियुगांतूय एक साधक जन तांकां उत्तमाधिकारी म्हणटा तसल जनय तांगेले प्रारब्धान तांणी पतन जायनाचें म्हूण ना तांकां योगभ्रश्ट जन म्हूण म्हणटाची म्हणलें तसल जन सतत देवाल चिंतनेच्या प्रभावान योगभ्रश्ट जाल्ले जनय कडेर एक पंत परमात्माल नामोच्चारण करून हे संवसारा दुखून मुक्त जाल्ले काणी आमकां भागवता मेळटा अजा मिळाल तसली तशीच हे सुतपुराणिकालेक शौनकादी ऋषी सांगताची मनोतत्वाभिमान जावन आशिल्लो रुद्रदेव समित त्या परमात्माक भक्तीपूर्वक आराधन करता तसल एक परमात्माल चरित्र तुवा आमकां सांगतात म्हूण सांगताची तशी एक दिव्य जावन आशिल्लें कथामृत भागवत कथामृत म्हूण म्हणटाची हें कथामृत आयकून आत्मशुद्धी करून घेवन मनाचे कश्मल नाश करून घेवन आत्मशुद्धी करून घेवन आसुका म्हूण म्हळें आश आशिल्ले श्रद्धावंत भक्तांक ही काणी कळका जाल्यार तुमगेले मुखोद्गत जावन ही काणी सांगका म्हूण सांगून सुतपुराणिकांक शौनकादी ऋषी निमगीताची सुरवेकची सांगला भागवत श्रवणाक उत्तम अधिकारी कोण जन म्हणून तेच पुरंदरदासान एक पद्य सांगचा पद्य पुरंदरदासाल कसले म्हळ्यार मन ಶುದ್ಧಿ ಇಲ್ಲದ ಬಗೆ ಮಂತ್ರದ ಫಲವೇನು ತನು ಶುದ್ಧಿ ಇಲ್ಲದ ಬಗೆ ತೀರ್ಥದ ಫಲವೇನು म्हणून मनांतू शुद्धता ना आशिल्ले मना भर कश्मलस तांकां खंयचे मंत्र उपदेश केल्यार त्या मंत्रांनी म्हणजे तांकां कसलेंय फल जेवचें ना इत्या म्हळ्यार तांणी मंत्र जपा बसतनाय मनांतूल कल्मशा निमती तांकां एक मंत्रांतू मन दिवन जप करूं जायना मन पुरे भायर खंयची इंद्रिय आसुकादी कडेन कोणाल वयरची द्वेश कोणाल की काणी कोणाल की पंचादीक ह्या पुरे आमकां मनांत उडगास तरच म्हणजे आमी जिब्बेन मण करून मंत्र करून कसलेंय प्रयोजन ना एक बेपको सगळो दीस वटर 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 करतर आसता न्हय जाल्यार त्या बेपक्यान वटर वटर म्हणलेले ते मंत्र म्हणून जेतवे ना तशी आमी तोंडान विष्णू सहस्रनाम म्हणचे मन खंय खंय की वच्चे हे बेपक्याले वाटर वाटर तशी जाता तेची एक देवस्थानाक प्रदक्षिण काडच्या एक क्रम आसा देवाक देवळांत गर्भगुडी प्रदक्षिण काडटना काया वाचा मनसा
मनान तुई परमात्माली चिंतन असं का मी कंची परमात्माले प्रदक्षिण काढतर सबळ त्या परमात्माला चिंतन मन अंत सुका पायु कशीची काय मळे शरीरांना मी प्रदक्षिण काढतर असची वाच तोंडांत मी देवाला स्तोत्र की नामोच्चारण की करतची प्रदक्षिण काढका आणि ಕೆಲವು ಜನಕ್ಕೆ एक देवस्थानाक प्रदक्षिण काढचे एक आसता कशें म्हळ्यार आज एक 50 प्रदक्षिण काण मुचकाम ते प्रदक्षिण काण सुत काढतर आसताची ते ಪ್ರತಿ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆಕ ಆಮೇಲೆ ದೇವಾಲಯ ಸಾನ್ನಿಧ್ಯಾಂತು ಎದ್ರ ಎತ್ತನ ತಕ್ಕ ಪಾಯಿಂಪುಣು ತಗೆಲ ಅನುಮತಿರಿ ಅನ್ಯಕ್ ಪ್ರದಕ್ಷಿಣೆ ವಚ್ಚುಕ ಅಮ್ಮಿ तागेल अनुग्रह घेऊन अन्य प्रदक्षिणा वचुका नानशी घरा 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 प्रदक्षिण काढतर असला री मनान तू कसं की चिंतन असं पाय प्रदक्षिण काढता मनान तू चिंतन असं विंगड कसं की मन बाहेर असं परमात्माला वैर ना म्हण जरा री त्या प्रदक्षिण कशी जत्ता म्हण सांगून रामकृष्ण परमहंसान सांगिल असं गाणाक बैल घालनो त्याला काढच्याक म्हणू गाणा सुतू मध्येन तू त्या बरी कोबरी घालनो गाणा भितरी त्या बैलाल करीन सुत्तू काढायची त्या लेवची कतीर बाहेर त्या बैल सुत्तू काढतर असता कसं काम करतो म्हणून गोतसवे ना तो यजमानाल चाटी पेट्टा भिवून गुंतर असतो तो तशी आम्ही देवाक गर्भगुडी प्रदक्षिण काढताना कसं कतीर प्रदक्षिण काढताची कंची देवाला प्रदक्षिण काढताची तो देव कसलो तागेले उत्तमोत्तम जेवण असेल विचार कसं होत ना ते देवाला वैर आमकां मनांत कसल की व्याराचे घराचे बायलेले चेडूवाले कोणाल जनाल सकड चिंत करून आम्ही प्रदक्षिण काढता म्हणजे त्या प्रदक्षिणेक कसले फल ना म्हण सांगून त्याची मनशुद्धी ಇಲ್ಲದ ಬಗೆ ಮಂತ್ರದ ಫಲವೇನು ತನುಶುದ್ಧಿ ಇಲ್ಲದ ಬಗೆ ತೀರ್ಥದ ಫಲವೇನು कसले शुद्धता बाह्याभ्यंतर शौच म्हणून त्या नातिल्याक कसले मंत्र सांगून प्रयोजन ना तीर्थ पिऊनही प्रयोजन ना तशीची ಮಿಂದಲ್ಲಿ ಫಲವೇನು ಮೀನು ಮೊಸಳೆಯಂತೆ आम्ही गंगा स्नान अंगात प्रयोताची त्या स्नान कसं कतीर करचे ते गंगेन तू आम्ही एक पंत बुड्डी मारतना कसल प्रयोजन आमकां गंगेची महात्मी कसले गंगे स्नान केलेले देखून आमकां कसल सकट जत्ता आमगेल पाप कशी क्षीण जाता हे कसले गोतना नशी गंगेन जाल्यार आमकां पुण्यकय गंगे बुड्डी मारतना अयो जोरशी 1 2 3 बुड्डी मारन चमकल्या पुरो जोर शिंकात म्हणले कोण त्या गंगेंतू उदकांतू बुडल्यार कसं प्रयोजन असं तशी त्या गंगेंतू बरी जळके सिसडी मोसळे म्हळ्यार सिसडी क्रोकोडाईल म्हणटाची हे पुरे ते उदकांत वस्त न्हय तांनीच असलं रे पवित्र म्हणून घेताचे वे आतां खाली बुड्डील देखून पवित्र तेत म्हणजे तांणी पुरे पवित्र तांणी मोक्षाक अर्ह जलिलीत न्हय जाल्यार तशी न्ही आमी गंगेंतून आतां त्या गंगेचे एक पवित्रता कसले त्या गंगेन नाल्ल्यार आमकां आमी कशी शुद्ध जत्ताची म्हळ्यार एक गंगेची महिमा आमगेल मनांत सुका ती गंगी खंय दुखून येयली कशी उद्भव जालेली तसल पुरे विचार गंगेचो मना येतना आमी आपापी कोणाल ध्यान करताची विष्णुपादोद्भवा गंगा म्हणटाची थंय महाविष्णूले उडगास जाता तागेले पादकमला दुखून येईल तसली म्हणटना त्या पादकमला दुखून कशी पांया अंगुश्टे दुखून कशी ती गंगी भायर येयली हें काणी उडगास येता मन गंगेल वैरी विष्णूल वैर आसता त्या वेळार आमी गंगे स्नान केल्ले लाका फल आसता नानातलं सीदाची शिंक आसलें शिंक आतां कशी बुडचे बगी भायर वच्चो काय 1 2 पंत 3 पंत बुड्डून येवका ना ती शिंक असल पुरे मना दवरून ते गंगे स्नान केल्यार एकाची स्नान करना नातलरी एकाची तशी शौनकादी ऋषींक परमात्माल काणीची रुची गोत्त आशिल्ले परमात्माल कथामृत आस्वाद करचे गोत्त आशिल्ले तशें तांणी सूत पुराणिका लागी भागवता विशयी निमगिताची आमगेल तसले अल्पमती अज्ञानी पामरांक परमात्माले काणींतू कितले रुची आस तितले मंत्र श्रवण करून आमच्यान जत्ता सूत पुराणिकान सांगतना शौनकादी ऋषीन आस्वादन केल्ले रितीरी आमच्या सले अल्पमतींक आस्वादन करच्याक जत्त की नाकी तशी जावन भागवत श्रवण करतना कशी श्रवण कोरका म्हणलेले विशयांतू पायची दिसाक आमी पळोवे आजी सांगिल तसले एक विचारू देवाले परमात्माले तशी गुरुंगेले चरणारविंदाक समर्पण करून हांगाक आयचे एक सत्संगाचे राबयता
श्री हरिकृष्णार्पणमस्तु. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना प्रकृतिस्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत्. श्री हरिगुरुचरणारविन्दार्पणमस्तु.